बीड शहराला मागील महिनाभरापासून पाणी पुरवठा नाहीये। संतप्त महिलांसह ठाकरे गटाचे नगरपालिकेबाहेर आंदोलन सुरू। बीड शहरामध्ये मागील महिनाभरापासून नगरपालिकेकडून पाणी पुरवठा होत नाहीये, त्यामुळे संतप्त महिलांसह शिवसेना ठाकरे गटानं नगरपालिकेबाहेर लक्षवेधी आंदोलन केलं। दरम्यान पाण्याचे माठ फोडून पालिकेच्या प्रवेशद्वाराला छोट्या घागरींचं तोरण बांधलं गेलं। बीड शहराला माजलगाव बॅक वॉटरनं पाणी पुरवठा होतो, मात्र पालिकेनं भर उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं काम हाती घेतल्यानं भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। त्यामुळे महिलांनी नगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारला। शहराला पाणी पुरवठा होत नसल्यानं टँकरचा आधार घ्यावा लागतोय, मात्र टँकर चालकाकडनं देखील नागरिकांची पिळवणूक सुरू असल्याचं संतप्त महिलांनी सांगितलं। काय मागणी केली आता? बीड नगरपालिकेत पाणी अवेलेबल असताना लोकांना 25-25 दिवसाला पाणी अवेलेबल होतं आहे। नगरपालिकेत 30 दिवसाला पाणी येते। नगरपालिका प्रशासन या प्रकरणात कसल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही किंवा त्यांचं झालेलं काम दिसत नाही। बीडला 2 पाईपलाईन, एक अमृत जलचं एक पाणी येतं आणि बीडला एक मागे पाणी पुरवठ्याची योजना झालेली होती, त्या दोन्हीतून पाणी येतं। तरी बीड शहराची पाणी उपलब्ध होत नाही लोकांना खूप त्रास होतोय। लोक 500-500, 1000-1000 रुपयाला पाण्याचे टँकर विकत घेऊन पाण्याची तहान भागवत आहेत। मग आता कसं आंदोलन केलं? या ठिकाणी नगरपालिकेचा धिक्कार करण्यासाठी नगरपालिकेला मडक्याचं तोरण बांधलंय आणि कोरडं लोकांना पाणी प्यायला नाही याच्यासाठी माडके फोडून नगरपालिकेला जाग यावी यासाठी शिवसेनेने घोषणा देऊन त्यांना जाग येण्यासाठी डपडं वाजून त्यांना मटके फोडून त्यांना आवाज उठवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। पण या आंदोलनाला उशीर झाला असं वाटत नाही, कारण महिनाभरापासून ही परिस्थिती आहे। नाही भैया, या ठिकाणी शहरात आज कुणीही आंदोलन करायला पुढे आलेलं नाही। आम्ही शिवसेना हा एकमेव प्रमुख पक्ष आहे की ज्या या ठिकाणी लोकांच्या भावना जाणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे। NTV न्यूज मराठी, बीड।